प्रियजन हो, येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हाला प्रेमळ शुभेच्छा। तुम्ही ठीक आहात ना? तुम्ही धाडसी आहात का? तुमच्या आयुष्यात काही भीतीदायक घडत आहे का? तुम्ही म्हणता का, मला त्याचा विचार करायलाही किंवा बोलायलाही भीती वाटते। मला भीती वाटते की काय होईल? काही भीतीदायक गोष्ट तुम्हाला सतत पाठलाग करते का? तुम्ही त्याचा विचार करत राहता आणि तुमचे मन अस्वस्थ होते। जेव्हा भीती वाढते तेव्हा मन अस्वस्थ होते। लोक म्हणताना तुम्ही ऐकले आहे का, मला भीती वाटते आणि मन अस्वस्थ आहे। भीतीचा कळस म्हणजे अस्वस्थ मन। लोक म्हणतात की त्यांच्या मनात भीतीमुळे अस्वस्थता आहे। आता अशा परिस्थितीत असणाऱ्यांसाठी प्रभू काय म्हणतो? 2 इतिहास अध्याय 20 वचन 15 मध्ये प्रभू म्हणतो, घाबरू नका, कचरू नका, भीती बाळगू नका किंवा निराश होऊ नका। तुम्ही म्हणता तसे ऐकायला छान वाटते, भीती बाळगू नका किंवा निराश होऊ नका। हे ऐकायला छान वाटते, पण काही परिस्थिती अशा असतात ज्या खरोखरच भीती आणि निराशा आणतात। आपण भीती किंवा निराशा बाळगता कसे राहू शकतो? तुम्ही असं विचारता का? एखाद्या माणसाने हे सांगितले तर तुमचा विचार योग्य आहे। तुम्ही त्यांना उत्तर देऊ शकता, तुम्ही हे सांगू शकता, पण माझी समस्या खूप मोठी आहे। पण इथे हे कोण सांगतो? तो प्रभू आहे। प्रभू म्हणतो, भीती बाळगू नका किंवा निराश होऊ नका। हा कोण आहे? तोच तो आहे ज्याने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली। त्यानेच तुलाही निर्माण केले आहे। त्याच्या हातात सर्व काही आहे। तो काहीही बदलू शकतो। तो कोणतीही परिस्थिती चांगली घडवू शकतो। तो काहीही थांबवू शकतो। तोच तुला सांगतोय, भीती बाळगू नकोस किंवा निराश होऊ नकोस। हे जगात येतं आणि जातं, हे सामान्य आहे। कारण इथे एक आहे ज्याला शैतान म्हणतात। तो तुझी त्रास देण्यासाठी, धमकावण्यासाठी आणि तुझा आनंद व शांतता बिघडवण्यासाठी सतत प्रयत्न करत राहील। तो धोकादायक परिस्थिती निर्माण करेल। तो अशा घटना घडवेल ज्या आपल्याला त्रास देतील। त्यांचा विचार करून घाबरू नकोस। त्याऐवजी तुझ्या जवळ उभ्या असलेल्या येशूकडे वळ। तो तुझ्या खांद्यावर आपला हात ठेवून म्हणेल, माझी मुलगी, घाबरू नकोस। मुला, भीती बाळगू नकोस, मी तुझ्या सोबत आहे। तो असंच म्हणेल। समजा एक वडील आपल्या मुलाला गर्दीच्या भागातून नेत आहेत। अचानक वीज गेली तर त्या मुलाला भीतीने ग्रासले जाईल। वडील म्हणतील, घाबरू नकोस, बाबा तुझ्यासोबत आहे, माझा हात पकड। ऐकताच मुलाची भीती नाहीशी होते। तो धाडसी होईल, कारण बाबा जवळ आहेत। याचप्रमाणे प्रभू म्हणतो, मी तुझ्या जवळ आहे, माझा हात धर, चला हे पार करू। घाबरू नकोस, प्रभू म्हणतो। आता तू काय म्हणशील? येशू, मी ना घाबरेन ना निराश होईन, कारण तू माझ्या सोबत आहेस। तू माझा हात धरलास आणि मी तुझ्या सोबत चालतो आहे। जो शैतान भीती आणि त्रास आणतो तो लाजेल। मी हे पार करून जाईन। तू हे म्हणशील का? मग येशू खूप आनंदी होईल। हाच विश्वास आहे। प्रभूला सांग, येशू, तू माझा पिता आणि माझं सर्व काही आहेस। मी ना घाबरेन ना निराश होईन। मी तुझा हात धरून चालेन। तू माझ्या सोबत आहेस। तू सर्व भीतीदायक परिस्थिती बदलशील। जे सर्व प्रश्न मला त्रास देतात ते बदलतील। मी आज एखाद्या चमत्काराची अपेक्षा करतो। येशूच्या नावाने, आमेन, आमेन। जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राइब करा। सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा। दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा।